नमस्कार. आज आपण पर्यवेक्षक सुपरवायझर यांचे कार्य आणि माहिती याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक, प्रशिक्षण व साहित्य तपासणी. सर्व प्रगणकांनी अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केले आहे का ते तपासा. त्यांना HLO ॲपचे योग्य ज्ञान आहे का याची खात्री करा. आवश्यक पुस्तिका ID साहित्य मिळाले आहे का ते पहा. प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे पालन होत आहे का ते तपासा. काही कमतरता असल्यास त्वरित दुरुस्ती करा. नंबर 2, मार्गदर्शन व शंका निरसन. प्रगणकांना काम करताना मार्गदर्शन करा. HLO ॲप वापरण्यात अडचणी आल्यास मदत करा. डेटा भरताना होणाऱ्या चुका समजावून सांगा. वेळोवेळी बैठक घेऊन सूचना द्या. सर्वांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रोत्साहन द्या. यानंतर तिसरं काम आहे HLB सीमा पडताळणी. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ब्लॉक तपासा. HLBच्या सीमा आणि लँडमार्क योग्य आहेत का ते पहा. नकाशानुसार क्षेत्र जुळते का ते तपासा. काही विसंगती आढळल्यास नोंद करा. अचूकता राखण्यासाठी पुन्हा तपासणी करा. यानंतर पुढचं कार्य आहे बदलांची माहिती देणे. HLBमध्ये झालेल्या बदलांची नोंद घ्या. नवीन इमारती किंवा क्षेत्र वाढले असल्यास लक्षात घ्या. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा. आवश्यक असल्यास सुधारित नकाशा तयार करा. सर्व बदल वेळेवर अपडेट करा. पुढचा मुद्दा आहे लेआउट मॅप तयार करणे. सर्व HLB कव्हर करणारा एक नकाशा तयार करा. सुपरवायझरी सर्कल स्पष्ट दाखवा. प्रत्यक्ष क्षेत्राची मर्यादा नीट दर्शवा. मॅपमध्ये लँडमार्क नमूद करा. प्रगणकांना मार्गदर्शनासाठी मॅप वापरा. 6 आहे डेटा निरीक्षण. प्रगणकांनी भरलेला डेटा नियमित तपासा. चुकीची किंवा अपूर्ण माहिती ओळखा. आवश्यक दुरुस्ती करण्यास सांगा. कामाची प्रगती सतत पहा. वेळेत काम पूर्ण होत आहे का ते तपासा. यानंतर पुढचा भाग आहे डेटा प्रिव्ह्यू व तपासणी. सुपरवायझर ॲप वापरून डेटा पहा. प्रत्येक नोंद अचूक आहे का तपासा. डुप्लिकेट किंवा चुकीची नोंद शोधा. डेटा पूर्ण आहे का खात्री करा. आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्या. 8वा मुद्दा आहे गॅप किंवा ओव्हरलॅप टाळणे. म्हणजे 2 HLBमध्ये अंतर राहणार नाही याची खात्री करा. कोणतेही क्षेत्र दुप्पट मोजले जाणार नाही याची काळजी घ्या. सर्व क्षेत्रे व्यवस्थित कव्हर झाले आहेत का ते तपासा. नकाशावर पुन्हा पडताळणी करा. अचूक सर्वेक्षण सुनिश्चित करा. काम पूर्णत्व तपासणी. सर्व HLB कंप्लीटेड झाले आहेत का पहा. अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून घ्या. प्रगती अहवाल तयार करा. वेळेवर काम पूर्ण झाले आहे का तपासा. वरिष्ठांना अंतिम माहिती द्या. आणि शेवटचा भाग आहे पेपर मोड डेटा एंट्री. पेपर मोडमध्ये घेतलेली माहिती तपासा. ती वेळेत ऑनलाईन भरली जाते का पहा. डेटा एंट्रीमध्ये चुका टाळा. वेब पोर्टलवर अचूक नोंद करा. सर्व माहिती सुरक्षित आणि पूर्ण ठेवा. धन्यवाद.